तर या वर्षीचा एकदम बघण्यासारखं असं डेकोरेशन आपण आज बघणार आहोत श्री संदीप पाटणकर यांच्या घरी. नमस्कार, मी संदीप पाटणकर, गाव वृंदावन, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. गेल्या वेळी आम्ही गणेशोत्सवाच्या वेळी चांगदेव गर्वहरण आम्ही एक चलचित्र बनवलं होतं. आमच्या मुलांनी ठरवलं की आपण पुढच्या वर्षी एक समुद्र मंथन हे चलचित्र बनवूया. प्रमाणे एक आम्ही जे मेकॅनिझम बनवायचा आहे तो मेकॅनिझम मुंबईला बनवून आणला. नंतर मग इथे आल्यानंतर हे चित्र आहेत ते इथे आल्यानंतर बनवलं, डोंगर इथे बनवला, रत्नाचं स्पष्टीकरण दिलं त्या लाईट प्रकाशाद्वारे. अशा प्रकारे आम्ही जवळजवळ 3 दिवस आम्ही गावाला मुंबईला आल्या 3 दिवस हे आम्ही करत होतो. समुद्र मंथन म्हटला की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र तयार होता. ता कसा खाली कासव, कासवाच्या पाठीवरती मंदार पर्वत, त्या मंदार पर्वतात गुटाळलेलो वासुकी नाग, एका साईडला देव ओढतात तर दुसऱ्या साईडला असुर ओढतात, असा चित्र तयार होता. तर ह्याच्यात ना 14 रत्न बाहेर आली. पहिला म्हणजे त्या हलाहल विष, दुसरा कामधेनू गाय, त्यानंतर उच्चश्राव घोडा, चौथा ऐरावत हाती, त्यानंतर कौस्तुभ मणी, 6वा कल्पवृक्ष झाड, 7वा रंभा अप्सरा, 8वा माता लक्ष्मी, 9वा मदिरा, 10वा चंद्रमा, 11वा परिजात झाड, तर 12वा पंचजन्य शंख, 13वा सारंग धनुष्य आणि शेवटी अमृत बाहेरीला, अशी 14 रत्ना बाहेरीली. तर श्री संदीप पाटणकर यांच्या कुटुंबियांनी रात्री सलग 3 दिवस 2:30 वाजेपर्यंत जागा राहून या डेकोरेशन बनवलं आणि आमका आता भूक भेटला आणि ह्याचा पूर्ण व्हिडिओ पण येणारा आणि तो व्हिडिओ फुल इंटरेस्टिंग राहणारा. तर याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसाठी नाही पण पाटणकर कुटुंबियांसाठी एक लाईक तर बनतात. याच्यात अनोखं म्हणजे देवाने इकडे एकदा ओढला नाही, त्यानंतर असुराने तिकडे ओढला नाही, की त्यानंतर एक रत्न बाहेर यायचा आणि त्या रत्न सेम टायमिंगला त्याच्या मागील जी लाईटिंग पेटतात ती पाटणकर कुटुंबियांनी एक नंबर शिकायला आणि त्या मागाला इंटरेस्टिंग वाटला. एक रत्न असं झाल्यावर, एक फेरी पूर्ण झाल्यावर एक रत्न पेटता, लाईटिंग पेटता आणि पूर्ण ती 14 रत्न दाखवला आणि लय भारी वाटतं बघून. फुल व्हिडिओ लवकरच येतो.